अहमदाबादवरून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं जे फ्लाईट होतं ते 242 प्रवाशांसह अवघ्या काही पुढच्या 2 ते 3 मिनिटांच्या आत अहमदाबादमध्ये असलेल्या मेघानी परिसरामध्ये मुलांच्या एका वसतिगृहावरती कोसळलं आणि त्यामध्ये भरपूर साऱ्या काही जणांना प्राण गमावे लागले। तर नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही बघत आहात प्रमोद पॉवर क्रिएशन। गुरुवारी दुपारी 1:36 अहमदाबादच्या एअरपोर्टवरनं एक एअर इंडियाचं जे फ्लाईट असतं ते निघालेलं असतं लंडनला आणि त्यामध्ये पुढच्या अवघ्या काही सेकंदातच जे फ्लाईट असतं ते 625 फुटांची उंची गाठतं आणि त्यानंतर अचानक अवघ्या काही पुढच्या काही सेकंदात असं काही होतं की जे फ्लाईट असतं ते 200 फुटांनी खाली येतं आणि त्यानंतर ते फ्लाईट असतं ते पायलटला कंट्रोल करणं कठीण जातं आणि त्यानंतर गुजरातमध्ये असलेल्या एका मेघानी परिसरामध्ये एक वसतिगृह असतं मुलांचं, तर ते एका वसतिगृहावरती कोसळतं आणि त्यानंतर फ्लाईट मधल्या 241 जणांना प्राण गमवावे लागतात। तर हा जो अपघात होता तो आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान अपघात जो आहे तो झालेला आहे आणि याच अपघातामध्ये सर्वात महत्वाची इमोशनल बाब म्हणजे कोणीतरी कोणाचा मुलगा गमावलाय, कोणीतरी कोणाचा भाऊ बहीण म्हणा किंवा आई वडील म्हणा किंवा कोणीतरी कोणाचं कुटुंबही त्यामध्ये गमावलेलं आहे। जसं की मध्ये राजस्थान मधील डॉक्टर फॅमिली असो, त्यानंतर जे वसतिगृहामधील जे काही मुले असतात किंवा काही MBA करणारे डॉक्टर वगैरे असतात त्यांनाही त्यामध्ये प्राण गमावे लागतात। तर तेथील सिव्हिल हॉस्पिटलच्या विजया डाबी ज्या डॉक्टर होत्या त्यांनी आपल्याला अशी जी माहिती दिली की आम्ही ज्यावेळेस मृतदेह बघितले तर आम्हाला त्यामध्ये कळतही नव्हतं की हा मृतदेह जो आहे तो मेल आहे की फिमेल आहे। इतकी भयावह आणि इतकी भयानक परिस्थिती आहे तिथे निर्माण झालेली होती। तरी सिव्हिल हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहे डॉक्टर पिल्लाई यांनी अशी माहिती दिली की तेथील आम्ही कमीत कमी आतापर्यंत 200 नातेवाईकांचे जे DNA आहे ते चेक करण्यासाठी घेतलेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो पाठवलेला आहे आणि आतापर्यंत अपडेटेड जी बातमी अशी आहे की कमीत कमी 150 जे मृतदेह होते त्यांचे DNA जे आहे ते चेक करून नातेवाईकांना सुपूर्द केलेले आहे आणि यामध्ये अजून खूप सारे काही जे मृतदेह आहे ते सापडण्याचं कामही तेथे चालू आहे। त्यासाठी तेथील लोकल पोलीस असो किंवा सिव्हिल हॉस्पिटलचे काही डॉक्टर वगैरे असो, CRPFच्या ज्या टीम असेल त्या असो, अशा खूप साऱ्या काही त्यामध्ये टोटल एकूण 12 ज्या टीम आहेत ते तेथील वर्क करत आहेत। तेथील शोध मोहीम अजूनही सुरू आहे आणि त्याच फ्लाईटमध्ये जाणारे गुजरातचे माजी मुख्यमंत्री जे होते विजय रुपानी त्यांचंही या विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे। इतक्या मोठ्या अपघातासाठी जबाबदार कोण हा खरा तर प्रश्न सर्वांपुढे आहे, पण त्यासाठी जो विमानाचा जो ब्लॅक बॉक्स असतो तो ब्लॅक बॉक्स शोध मोहिमेमध्ये सापडण्यात यश आलेले आहे आणि तो ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवलेला पण आहे। पण पुढच्या काही 1 ते 1.5 महिन्याचा जो कालावधी असतो तो त्या ब्लॅक बॉक्स पूर्णपणे चेक करण्यासाठी लागतो आणि पण त्यामधील काही संभाव्य कारणं आहेत। ती संभाव्य कारणं अशी आहेत की इंजिन मध्ये काही तांत्रिक बिघाड झालेला असेल, कारण ज्यावेळेस फ्लाईट टेकअप करतं तर टेकअप केल्याच्या नंतर इंजिनला खूप काही प्रचंड प्रमाणामध्ये तिथे एक ताकद लागते, ती ताकद त्याला मिळाली नसावी। त्यानंतर कुठे काही पक्ष्यांचा थवा वगैरे त्यामध्ये आलेला असेल, त्यामुळे ही जो अपघात आहे तो झालेला असेल। तर अशातच टाटा ग्रुपने एक मदत केलेली आहे आणि टाटा ग्रुपने असंही सांगितलंय की ज्यांनाही त्यामध्ये प्राण गमावे लागले त्यांना आम्ही 1 कोटी रुपयांची मदत करत आहोत। आणि एअर इंडियाच्या ज्या खूप साऱ्या काही तक्रारी आहेत त्या प्रवाशांनी पण केलेल्या होत्या आणि त्यानंतरच जे एअर इंडियाचं जे आहे ते खाजगीकरण करण्यात आलेलं होतं। खाजगीकरण केल्याच्या नंतर खूप साऱ्या काही जणांना वाटत होतं की आता हा जो प्रश्न आहे ते खूप सारे काही तक्रारी आहेत त्या एअर इंडियामध्ये येणार नाही, पण हा त्यामध्ये खूप सारा काही कालचा जो अपघात आहे तो खूप सर्वात मोठा अपघात भयानक झालेला आहे। तर त्या अपघातामध्ये झालेल्या सर्वांना भावनापूर्ण श्रद्धांजली आणि लवकरात लवकर जो आहे हा रिपोर्ट आल्याच्या नंतर आपणही सर्वांसमोर तो रिपोर्ट आणणार आहोत। धन्यवाद।